नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण मस्त मऊ, जाळीदार आणि स्पंजी इडली कशी करायची हे बघणार आहोत। बऱ्याच जणांची तक्रार असते की पावसाळ्यामध्ये इडलीचं पीठ नीट फर्मेंट होत नाही, पण तसं नाहीये। तुम्ही जर डाळ आणि तांदळाचं परफेक्ट प्रमाण घेतलं, त्याचबरोबर डाळ आणि तांदूळ कधी भिजवायचं, ते कधी वाटायचं याची योग्य वेळ तुम्हाला माहिती असेल ना, तर इडलीचं पीठ अगदी छान फर्मेंट होतं। तर रेसिपी तुम्ही संपूर्ण बघा आणि हो, ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपी सुरू करूया। हे बघा, इडलीचं पीठ किती फर्मेंट झालेलं आहे। काल मी डाळ आणि तांदूळ एकत्र वाटून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी बघा इतकं छान हे पीठ फर्मेंट झालेलं आहे। पावसाळा असून सुद्धा पीठ अगदी चांगलं फर्मेंट झालेलं आहे। असं पीठ फर्मेंट झालं ना की इडली सुद्धा अगदी मऊ जाळीदार होते आणि इडली बघा किती पटकन निघते आहे आणि ती भांड्याला अजिबात चिकटून बसत नाहीये आणि किती मऊ स्पंजी झालेली आहे, जाळीदारही झालेली आहे, बघू शकता तुम्ही। अशी इडली होण्यासाठी आहे ना, डाळ आणि तांदळाचं परफेक्ट प्रमाण आवश्यक आहे। त्याचबरोबर डाळ आणि तांदूळ हे अगदी छान भिजायला हवे। त्याचबरोबर वाटल्यानंतरही त्याला आपण किती वेळ देतो त्याच्यावर असतं की इडलीचं पीठ हे कसं फर्मेंट होणार आहे ते। तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि बघू शकता इडली अगदी मस्त झालेली आहे। याच्याबरोबर मी खायला सांबारही केलेला आहे, त्याचबरोबर खोबऱ्याची चटणीही आहे। पण आज आपण फक्त इडलीची रेसिपी बघणार आहोत। सांबार आणि चटणीची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला कमेंट करून सांगा, मी सांबारची ही रेसिपी शेअर करेल तुमच्याबरोबर आणि चटणीची सुद्धा। तर आधी आपण इडली करूया। यासाठी मी एका भांड्यामध्ये 3 वाटी तांदूळ घेणार आहे आणि 1 वाटी उडदाची डाळ घेणार आहे। 3 वाटी तांदूळ असेल ना तर त्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तांदूळ कुठलाही असो, जास्त करून आहे ना कोलम किंवा बासमती याची इडली करायची, त्याची इडली ना अगदी मस्त स्पंजी होते। तुम्ही जर इंद्रायणीची इडली केली ना तर ना ती थोडीशी चिकट होते, त्यामुळे तांदूळही आपण कोलम वापरला तर अतिउत्तम, नाहीतर तुम्ही बासमतीही वापरू शकता। आणि तुम्हाला इडलीची चव छान हवी असेल ना तर तुम्ही इंद्रायणी सुद्धा वापरू शकता। डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये। आता झाकण लावून आपण दिवसभर हे ठेवूया। सकाळी 8 वाजता मी डाळ आणि तांदूळ धुवून भिजत घातलेले आहेत आणि आपण हे संध्याकाळी 6 वाजता वाटणार आहोत। बघा, तांदूळही छान भिजले आहेत, डाळही मस्त फुगली आहे। सकाळी 8 वाजता मी भिजत घातलं होतं आणि 6 वाजता आता मी हे बारीक करायला घेते आहे। तांदूळ आणि डाळ 4 ते 5 तास नाही तर चांगले 8 ते 10 तास तरी भिजायला हवेत, तरच यांना छान भिजले जातात। आणि वाटूनही आपल्याला लवकर ठेवायचं आहे। इडली मी दुसऱ्या दिवशी करणार आहे 11 ते 12 वाजता, पण आदल्या दिवशी 6 वाजताच मी डाळ आणि तांदूळ वाटून झाकून ठेवणार आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत ते छान फर्मेंट होईल। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी तांदूळ टाकले थोडेसे आणि डाळही टाकली त्याच्यामध्ये आणि थोडं पाणी टाकून एकत्रच मी वाटून घेते आहे। पाणी आपण जास्त वापरायचं नाही, खूप पातळ करायचं नाही आपल्याला पीठ। बघा, अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, खूप पातळ नाही करायचं, अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ तयार करायचं आहे। बरेच जण काय करतात, तांदूळ आणि डाळ कमी वेळ भिजवतात, त्याचबरोबर फर्मेंटही जास्त वेळ करत नाहीत, त्यामुळे त्यांची इडली स्पंजी होत नाही। 8 ते 10 तास तरी डाळ आणि तांदूळ भिजायला हवेत, त्याचबरोबर फर्मेंटही आपण जास्त वेळ करायला हवं। डाळ आणि तांदूळ एकत्र बारीक केल्यानंतर हे पीठ मी झाकून ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी याची इडली करणार आहे। आणि तुम्ही बघू शकता जास्त पाणी नाही टाकलेलं मी, असं घट्टच वाटण तयार केलेलं आहे हे। दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला पीठ घट्ट वाटेल ना तेव्हा तुम्ही थोडं पाणी ॲड करा, पण आदल्या दिवशी आपण जेव्हा वाटण तयार करतो ना या पिठाचं तेव्हा ते खूप पातळ नाही करायचं। डाळ आणि तांदूळ वाटून झालेले आहेत, आता आपण झाकण ठेवूया आणि रात्रभर हे असंच झाकून ठेवायचं आहे। आता जवळजवळ 7:30 वाजलेले आहेत, मी 6 वाजता बारीक करायला घेतलं होतं, 7:30 वाजता झाकण ठेवलेलं आहे। आता दुसऱ्या दिवशी तुम्ही 10 वाजच्या नंतर ना इडली करायला घेऊ शकता। आता दुसऱ्या दिवशी बघा, मी 11 वाजता इडली करायला घेणार आहे। 11 वाजेपर्यंत हे पीठ कसं फर्मेंट झालेलं आहे तुम्हाला दाखवते आणि तुम्ही बघू शकता पीठ अगदी छान फर्मेंट झालेलं आहे। असं पीठ फर्मेंट झालं ना तर इडली अगदी मस्त स्पंजी होते। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि खाण्याचा सोडाही चिमूटभर टाकणार आहोत, जास्त नाही टाकणार, अगदी ½ टीस्पून खाण्याचा सोडा टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। आणि खूप वेळ हे पीठ ढवळायचं नाही, आपल्याला थोडाच वेळ हलवायचं आहे। सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी मी थोडंसं पाणी सोड्यावरती टाकलेलं आहे। आता आपण छानसं मिक्स करूया आणि इडलीचं भांडंही मी तयार करून ठेवलेलं आहे। इडलीचं भांडं आपण ठेवून दिलेलं असतं, ते आधी काढायचं,
स्वच्छ करून घ्यायचं आणि त्या भांड्यांना तेलही लावून ठेवायचं आणि नंतर आपण हे पीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता इडली पात्रातली मी भांडी घेते आहे, त्याला तेलही लावलेलं आहे। याच्यामध्ये मी पीठ भरून घेते। तेल लावलं ना खाली भांड्याला की इडली पटकन निघते, त्यामुळे तेल लावून घेणं आवश्यक आहे। एक इडलीचं भांडं भरून झालेलं आहे। आता आपण ते इडली पात्रात ठेवूया आणि इडली पात्रामध्ये मी खाली पाणी टाकलेलं आहे। 1 ग्लास भरून पाणी मी इडली पात्रामध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण इडलीची भांडी त्याच्यावरती ठेवून घेऊया। आता दुसरंही भांडं मी भरून घेते आहे आणि पीठ तुम्ही बघू शकता अगदी बरोबर कन्सिस्टन्सी झाली होती, म्हणून मी पाणी नाही टाकलं। काल आपण वाटताना जेवढं पाणी टाकलं होतं ना तेच पाणी आहे याच्यामध्ये आणि सोडा ॲक्टिवेट करताना मी थोडंसं पाणी टाकलं होतं। त्या व्यतिरिक्त अजिबात पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे। खूप पातळ जर हे पीठ झालं ना तर इडली चपटी होते, ती स्पंजी होत नाही आणि खूप घट्ट जर पीठ झालं ना तीही इडली चांगली होत नाही, खूपच अशी घट्ट होऊन जाते। त्यामुळे ना अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी असायला हवी, मगच इडली अगदी छान स्पंजी होते आणि जाळीदारही होते। यामुळे पीठ आहे ना घट्टही नको आणि पातळही नको। आता इडलीची 3ही भांडी भरून झालेली आहेत। ही इडली पात्रामध्ये मी ठेवून देते। याच्यावरती झाकण लावूया आणि हे भांडं गॅसवरती ठेवूया आणि 15 मिनिटे मी हे भांडं गॅसवरती ठेवणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 15 मिनिटानंतर आपण आता बघूया। 15 मिनिटे झालेली आहेत। आता इडली आपली चांगली झालेली असेल, आपण बघूया आणि तुम्ही बघू शकता दिसताना दिसते ना इडली, बघा किती स्पंजी झालेली आहे। आता हे इडलीचं भांडं बाजूला काढून घ्यायचं, ते थोडंसं थंड होऊ द्यायचं। जास्तही थंड नाही, कोमट असताना आपण इडली काढायची आहे। तुम्ही जर गरम असताना इडली काढली ना तर ती पटकन निघणार नाही आणि बरंचसं पीठ हे खाली चिकटून बसेल, इडली अर्धवट निघेल। त्यामुळे ना कोमट होऊ द्यायचं। बघा तुम्ही किती स्पंजी झालेली आहे इडली आणि वाफासुद्धा निघतायत, म्हणजे इडली अगदी थंड नाही झालेली पण कोमट आहे। कोमट असताना आपण इडली काढली तरीसुद्धा ती अगदी छान निघालेली आहे, भांड्याला अजिबात चिकटलेलं नाही आहे पीठ आणि इडली बघा किती जाळीदार झालेली आहे, अगदी मस्त झालेली आहे इडली। आता अशाच पद्धतीने आपण बाकीचीही इडली काढून घेऊया आणि तुम्ही भांडं बघू शकता। इडली काढल्यानंतर भांडं अगदी स्वच्छ निघायला हवं, तर समजायचं की इडलीचं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे। नाही तर बऱ्याच वेळा काय होतं, इडलीचं पीठ नीट फर्मेंट झालं नाही किंवा डाळ तांदळाचं प्रमाण चुकलं ना तर इडली चिकट होते, भरपूर असं पीठ चिकटून राहतं खाली भांड्याला, इडली संपूर्णपणे अशी निघत नाही। पण आपलं पीठ अगदी छान झालेलं आहे म्हणून ना इडली अगदी परफेक्ट निघालेली आहे। बघू शकता तुम्ही किती स्पंजी झालेली आहे आणि खायलाही अतिशय चवदार लागते ही इडली। तर बघितलं ना आपण केलेली इडली किती छान झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने डाळ आणि तांदळाचं प्रमाण घ्या, इतकाच वेळ ते भिजवा आणि ना अशाच पद्धतीने फर्मेंट व्हायला ठेवा। मग बघा तुम्ही बनवलेली इडली सुद्धा अगदी मस्त मऊ जाळीदार आणि स्पंजी होणार आहे। इडली बरोबर आहे ना मस्त गरमागरम सांबर करायचं, चविष्ट असं गरमागरम सांबर पावसाळ्यामध्ये आहा काय लागतं तुम्हाला सांगू। त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी आणि मस्त गरमागरम इडलीचा आस्वाद घेऊया। आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत। पुन्हा भेटूया मस्त रेसिपी बरोबर। धन्यवाद।